एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. प्रभात. प्रभात तुम्हाला प्रभूतड्या नाही म्हटलीस? काय झालंय माझ्या गुलमोहराला? या जगात फक्त तुलासारखी सुंदर आणि गोंडस बिंडस वाटते प्रभात. बाकी आमच्या घरच्यांना मी एकदम नकोशी झाले. तू मला लवकर घेऊन चल ना इकडनं. मला नाही राहायचंय या घरात. काय झालं पिलू? म्हणजे बघ, मला समजा तुझ्या कपाटाला हात लावावा असा वाटला तर तू मला हात नाही लावू देणार? ऐकू, मी का चिडीन? माझं कपाट ते तुझं कपाट. मी समजा आपले फोटोज ना फ्रेम्स करून लावले तर तू ते फेकून देशील? उलट आपले फोटो मी पूर्ण घरभर लावीन. मला समजा आपल्या खोलीची रचना बदलावीशी वाटली तर मी नाही बदलायची तशी. काहीतरीच काय तू. हे बघ, आपल्या घराची रचना तुला पाहिजे तशी कर, ठीक आहे? तू म्हणालीस ना तर मी भिंती सुद्धा हलवीन. बघ, मला आत्ता कळतंय प्रभात, खरंच आहे. मुलीचं हक्काचं घर जे असतं ना ते तिचं सासरच असतं. इथे बघ आमच्याकडे आधी मी इकडची गाडी तिकडे करत नाही म्हणून मला सगळे ओरडत होते. आता मी साधी इकडची एक गाडी पण उचलून दुसरीकडे ठेवू शकत नाही का रे? काय झालं बट मोगऱ्याला? प्रभात, दादा माझ्यावर चिडला. दादा माझ्यावर चिडला. एवढंच ना? त्याला काहीतरी वेगळं टेन्शन असेल म्हणून चिडचिड केली असेल. हो, मला वाटलंच, पण तो माझ्यावर चिडला. हे बघू, तू पहिले शांत हो. अगं, दादा खूप प्रेम करतो तुझ्यावर. मला सांग, आपलं लग्न कोणामुळे ठरलं? दादामुळे की नाही? म्हणजे दादानी मला समजावलं म्हणून आपलं लग्न ठरलं, हो की नाही? का चिडला तू? हे बघू, आता तू नको चिडूस ना दादावर. मी कशी चिडेन ना दादावर? अरे, तो माझ्यावर चिडला. एक काम कर, हा, तू माझ्याशी बोलत राहा म्हणजे तुला मोकळं वाटेल. ओके, बोल. नाही, तुझं बरोबर आहे प्रभात. मी तुझ्याशी बोलते म्हणजे मला मोकळं वाटेल, मग मी शांत होईल. ओके प्रभात. हा, बोल. दादा चिडला माझ्यावर. सॉरी. हे बघू, प्रयोग वही का घेऊन बसलास तू? आणि गणित झाली तुझी सगळी? नाही. मग गणित येतात ग मला. शेवटचे काही सम्स राहिलेत तर मी थोड्या वेळाने सोडवेन. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांग, माहितीये? नाही, तू सांग ना मला काय. डिस्प्लेसमेंट म्हणजे एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी आपली राहती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे कुहुताई सासरी जाणार त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात? असं नाही, लग्नाच्या बाबतीत नसतं डिस्प्लेसमेंट. कसं सांगू तुला, आता मोठी मोठी गावं असतात,
हा, तिथे कधीतरी पूर येतो, भूकंप होतो, असं काहीतरी होतं, मग तिथल्या माणसाला राहायला जागा नसते. मग ते जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात ना, दुसऱ्या जागेत जातात, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. कळलं? तुला एवढे सुद्धा येत नाही. कशाला तिला त्रास देतोस? तू तुझा अभ्यास कर ना पूर्ण, आणि पटापट अभ्यास संपवा. उदयच्या लग्नाची खरेदी काय काय करायची लिस्ट काढायची ना. हो. मग आई सगळी मुलं लग्न करून सासरी जातात. हा पण जाणार, मी पण जाणार. ए मी नाही जाणार, तूच जाणार आहेस. मी जाणार नाहीये. मी आईला सोडून कुठे जाणार नाही. तू जाणार आहेस. बरं बरं बरं, अभ्यास पूर्ण करा आधी. मुली असतातच गुणाच्या. सॉरी सॉरी. काय छान अक्षर आहे ग तुझं. दाणे आहेत मोत्याचे. हा, वडिलांच्या वळणावर गेलेला सगळी कडबोळी करून ठेवली आहेस बघ वहीत. ठेवून दे बाळा, ठेवून दे. अगं अभ्यास आई. कर नंतर. आई मी पण जाऊ. तू कुठेही जायचं नाहीयेस. अभ्यास पूर्ण केल्याशिवाय हालायचं नाहीये इथून. पिंड्या, छोन्या, इकडे. भूक लागली आहे? हो आई मला पण. अभ्यास पूर्ण कर. काय हवंय खायला? तू सांगशील ते मी करून देईन तुला. आजपासून रोज तू सांग तुला काय हवं ते. उद्या लोकांकडे गेल्यावर कोण देईल ग असं करून? आई उद्या आपल्याला कोणाकडे जायचंय? अगं सोन्या, असं उद्या नव्हे. उद्या म्हणजे उद्या मोठी झालीस, सासरी गेलीस की कोण करून देईल ना. आई मी नाही जाणार आहे सासरी. तुला सोडून मी कुठे नाही जाणार आहे. हे माझं घर आहे. हो रे राजा, खरंच आहे तुझं घर आहे. तू कुठे नको जाऊ. आपण दोघी मिळून इथेच राहूया. अगं आई पण असं नसतं. तुला विचारलं मी. शहाणपणा अजिबात करू नकोस तू. तू जा, तू बाहेर जाऊन अभ्यास कर, पण अभ्यास पूर्ण करायचा. तुला नाही जायचं ना कुठे? नाही. मग तू नको जाऊस. मी पण ना राजा तुला कुठे नाही पाठवणार. प्रॉमिस. आई तू रडतीयस का? रडत नाहीये ग मी वेडी. आपण एक आयडिया करूया का? कुणाला सांगायचं नाही तुझी आणि माझी आयडिया. सिक्रेट. तू ना मोठीच नको ना होस, म्हणजे तुला कुठेच जायला नको. थालीपीठ खाणार आहेस? हो. गरम गरम. चल, करते. I'm sorry, Radha. I'm really sorry. तुझं आता पॅटर्न झालाय घनश्याम. आधी चिडचिड करायची, मग सॉरी सॉरी म्हणायचं. असं नव्हतास तू आधी. मला मान्य आहे. मला मान्य आहे मी असं नव्हतो. मी आता सुद्धा मी खूप विचार करतो राधा. मी सतत असं स्वतःला सांगतो की आपण नाही चिडायचं, आपण नाही चिडायचं, आपण नाही चिडायचं, आणि काहीतरी होतं आणि मी चिडतो. पण खरे नवरा बायको नसलो तरी भांडताना मात्र खऱ्या नवरा बायको सारखे भांडतो. तसं होत असेल तर तसं व्हायला नको ना राधा. कारण आपण काय एकमेकांचे खरे नवरा बायको नाही होत, नाही का? राधा
मी चिडतो कारण तू गिल्ट देतेस मला. यू रिअली मेक मी फील गिल्टी. आणि माझं काय चुकलंय ग? माझी चूक ही आहे की तू माझ्याकडे तुझं प्रेम व्यक्त केलंस आणि मी तुला म्हटलं की राधा मला आत्ता तुझ्याबद्दल तसं नाही वाटत. ही माझी चूक आहे का? असं जबरदस्ती नाही ना कोणाला काही वाटू शकत राधा. आणि मी तुला बरं वाटावं म्हणून नाही ना खोटं बोलू शकत. आणि मग तू मला खूप गिल्ट देतेस. मुद्दाम कुहूच ऐकतेस, आईची परमिशन घेऊन बाहेर जातेस, माझ्या घरच्यांना खूप खुश ठेवतेस. तू मला खूप खिजवतेस राधा. यू रिअली मेक मी गिल्टी. तू सांग ना मला काय चुकलं माझ्या यात? का तू मला गिल्ट देतेस? बघ घनश्याम, माझ्या वागण्या किंवा बोलण्यातनं तुला जर गिल्टी वाटत असेल तर आय एम सॉरी. तसं होऊ नये यासाठी मी काळजी घेईन. आणि मुळात तुला गिल्टी वाटण्याचं काही कारणच नाहीये. कारण मला नकार देणं हा तुझा निर्णय आहे ना. मग त्या निर्णयासाठी तू स्वतःला अपराधी का मानून घेतोस? मला तुला एवढंच सांगायचंय घनश्याम, पूर्वाला तू कधीच सांगू शकला नाहीस तुझं प्रेम आहे तिच्यावर. आय अंडरस्टँड, तू बोलू शकला नाहीस कारण मुळात असं बोलून दाखवणं हा तुझा पॅटर्नच नाहीये. पण तसं तुझं माझ्या बाबतीत होत नाहीये ना. नाही म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे असंच तू मला सांगावंस अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. पण फक्त तू माझ्याशी बोलू शकला नाहीस म्हणून हे माझ्यापर्यंत पोचलं नाही असं होऊ नये एवढंच मला वाटतं. कारण असं जर तर पुढे जाऊन तुला खूप पश्चाताप होईल आणि कदाचित तेव्हा खूप उशीरही झालेला असेल. उमजून सारे जरी खेळ हा मांडला तरीही कसा सांगना जीव हा गुंतला. उमजून सारे जरी खेळ हा मांडला तरीही कसा सांगना जीव हा गुंतला. झाले आता जरी होते जसे मनी काहे बदलले अर्थ सारे सांगना. तुझा विना तुझा विना तुझा विना तुझा विना तुझा विना तुझा विना. महेश, आता माझ्या एक्झिटची वेळ खरंच जवळ आली आहे. सो गेट प्रिपेअर्ड. तसं या वीर मला काही मुलगा नाही, पण मुलगा असताना तर तो तुझ्यासारखा असायला हवा होता. नाही, पण मी तुझा मुलगा नाहीये. आपण दोस्त आहोत. वी आर फ्रेंड्स, राईट? राईट. आणि तेच चांगलं आहे. नात्यातनं फार गुंता असतो, त्याची फार ओझी असतात. मैत्रीत गोष्टी हेल्दी राहतात. चव कसं आहे सॅलड? फर्स्ट क्लास. कशी गंमत आहे बघ. म्हणजे किचन तेच, सुऱ्या त्याच, भाजी तीच, पण तू कापून त्यातलं काही निराळं बाजूला काढून बनवलंस ना की कसं निराळं लागतं, चविष्ट लागतं. कॉम्बिनेशनचा फरक असतो. माणसांसारखंच आहे. फॉर एक्झाम्पल राधा आणि घनश्याम यांचं मिळून एक सॅलड तयार होता. पण तेच राधा बरोबर घनश्यामच्या ऐवजी दुसरं कोणी आलं तर काहीतरी वेगळंच तयार होऊ शकतं. जे चवीला चांगलं ना ते चांगलं, मग त्यात काय घातलंय ते फारसं महत्वाचं नाही.
एनिवे जायच्या आधी हे सगळं मला शिकवून जा बरं का. सिक्रेट रेसिपीज. दॅट्स राईट. नक्कीच, डेफिनेटली. चला पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. पण मी तुला म्हटलं होतं ना महेश, जायच्या आधी मला तुला एक धक्का द्यायचा आहे. आता कसला धक्का देतोस बाबा? कळेलच लवकर. नाही, हार्ट अटॅक वगैरे येईल असं काही करू नको. नाही नाही, डोंट वरी. याने सगळेच प्रश्न सुटतील. छान, मग हरकत नाही. बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल. आयडी मी तुला म्हटलं होतं ना, त्या नोकरीसाठी मी अप्लाय केलंय. ती नोकरी मला मिळाली आहे, मुंबईतच आहे. अरे वा, मला वाटलंच होतं. अगदी किती छान बातमी दिलीस तू. कुठली कंपनी आहे? इन्फो ब्रँड नावाची कंपनी आहे. इथे परळलाच ऑफिस आहे. ते सॉफ्टवेअर डिझायनिंग करतात आणि मला जसा पाहिजे होता ना तसा जॉब आहे. आई, किती छान झालं रे. अहो, आपल्या घनाची पहिली नोकरी. पेढे आणायला हवेत. आणायला हवेत. नाही, मी आणलेत. अरे मग पहिला पेढा राधाला दे. तिचाच पायगुण आहे हा. नाही घनश्याम, आधी आई बाबांना दे पेढा. हा, हे बाबा, तू खा बाबा आधी. छान. नमस्कार करतो. मनासारखं होऊ दे. अरे राधाला भरवतोस ना. हा, हो. चला हो, सगळ्यांना घरात ही आधी आनंदाची बातमी सांगूया. हो, सांगायलाच हवी. आधी ना माईला सांगायला. हो, माईंच्या पाया पडून या रे. हो हो. मला खरंच नोकरी लागली अगं. मी कुठे काय म्हणते? मग असं का वागतेस? काही नाही. तुझ्या इतकं प्रॅक्टिकल होण्याकरता काय करायला लागेल याचा विचार करते. एनिवे, तुझं अमेरिकन स्वप्न फायनली पूर्ण होणार. आय होप सो टू. अजून 1 महिना आहे पण. होईल, यावेळेला नक्की होईल. काय राधा? बोल अबीर. मी काय बोलू? मी काही बोललेलं तू ऐकतेस कुठे? मी खूप रागावलोय तुझ्यावर. अरे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काल अरे ऑफिसमध्ये खूप काम होतं, मी बाहेरच नाही पडू शकले. एक डेडलाईन होती रे. एरवी माझं काम डेडलाईनच्या आधी संपतं खूप लवकर, पण पप्पांच्या आजारपणात 2 दिवस रजा पण झाली आहे, त्यामुळे पेंडिंग होतं रे खूप काम. काय ना, तू काही एक्सप्लेनेशन दिलंस ना तरी मला वाईट वाटलं ते वाटलंच आहे ना. अरे पण मी आता सॉरी म्हणतेय ना. मी एरवी सॉरी बिरी म्हणत नाही असं कोणाला. बरं सोड, मला सांग कशी झाली कॉन्सर्ट? चांगलीच झाली असणार. असणार म्हणजे तू पण नाही गेलास का? नाही, मला एकटं जायचं नव्हतं म्हणून तर मी तुला विचारलं होतं ना की येतेस का सोबत. मला आता कंटाळा आलाय काही एकटं करायचा. खरंच सॉरी यार. ट्रीट द्यावी लागेल. मान्य. काय ते विचारणार नाहीस? तू सांग रे, तुला काय ट्रीट हवी आहे? बघ हा. प्रॉमिस. ओके, बाय. अरे अरे अरे, काय देऊ काय आपण ट्रीट? विचार करू दे ना. मी काहीतरी सॉलिडच तुझ्याकडनं उकळलं पाहिजे ना. लेट मी थिंक. ओके, टेक युअर टाइम. बाय बाय.
अरे का मागे मागे करताय काय हवंय काय काय बघू दे रे डोळे भरून बघू दे रे कडक मानला तुला मानला अरे करता धरता पुरुष झालास तू आता. अरे तू किती फ्रीलान्सिंग कर रे पण शेवटी नोकरी आणि स्थैर्य हेच खरं. अरे नोकरी मिळाली ना की अशी छोकरी मिळते. तिथं त्याला आधीच मिळाले. काय रे ना मला वाटलं तर हा माझ्यासारखं निघेल. नोकरी बिक्री असलं काही नको म्हणणारा. खरंच संसारी पुरुष झाला रे. हो मला मला कळेल का हे काय चाललंय काय हवंय तुम्हाला. गच्चीत पार्टी. बर एवढंच ना आपण देऊया गच्चीत पार्टी. तुम्ही ठरवा आपण गच्चीत पार्टी देऊया. कसं सांगतोय बघ निरुत्साहाने. अरे साल्या इंटरनॅशनल कंपनी जॉब मिळालाय तुला. मग आता ह्याच्या नावाने पेटंट्स वगैरे निघतील रे. अरे हे तर काहीच नाही. हा ना असं वेगवेगळ्या देशात जाईल ना असं मीटिंग करेल फोन करेल ह्याला भेटू त्याला भेटू असं इकडे जा तिकडे जा. अरे मग आणि तशी संधी नाहीच ना आली समजा तर आम्ही देतो तुला अमेरिकेचं पॅकेज. जा फिरायला. हो जा फिरायला जा. हो तू राधा आणि यांचं बाळ. अरे नका लगेच एवढं स्वप्नरंजन करू. या नोकऱ्यांचं काही खरं नसतं रे. म्हणजे आत्ता मिळाली आत्ता लगेच काढतात पण नोकरीवर. म्हणजे एक गेली की दुसरी दुसरी गेली की तिसरी असं करावं लागतं. असं नका लगेच पटकन एवढे खुश हो. ए घना ए बबडू अरे पण आत्ता मिळेल ना नोकरी तुला. अरे मग जरा आनंद व्यक्त करू काय. आणि सगळ्यात मोठा आनंद हा आहे ना घना की तू आता इथेच राहणार आहेस कायमचा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.